भरपूर वर्गांसाठी मी सांगितलं आहे की 6वीला असताना एवढ्या परीक्षा आहे, 7वीला असताना एवढ्या स्कॉलरशिप परीक्षा आहे. भरपूर जणांचा हा प्रश्न येतोय की दादा एक सोबत 2 शिष्यवृत्ती परीक्षा आपण देऊ शकतो का? म्हणजे 7वीला मी असं सांगितलं की 7वीला 10 परीक्षा आहे, 5वीला 10 परीक्षा आहे, 6वीला 7-8 परीक्षा आहे. पण जर आपल्याला एका शिष्यवृत्तीचा लाभ भेटला तर दुसऱ्या शिष्यवृत्ती आपण देऊ शकतो का? हाच प्रश्न सगळीकडे मला उपस्थित होतोय. तर त्याचंच तुम्हाला निराकरण घेऊन मी इथे आलेलो आहे. व्यवस्थित लक्ष द्या, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्या क्वेश्चनचे सोल्युशन तुम्हाला मी इथे सांगेन. व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरायचं नाही. तुमचे जे क्वेश्चन्स मला कमेंटमध्ये येतात त्याच्यावर सोल्युशन्स घेऊन मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असतो. तर आमच्याही मेहनतीला सलाम असू द्या. तुम्हाला सर्वांना ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि काय अजून तुम्हाला अडचणी असतील आम्हाला कळवत चला. बघा लक्ष द्या. आता बघा 7वीला काय आहेत? NMMS आहे. सॉरी 8वीला काय NNMS आहे. 7वीला काय आहेत? स्कॉलरशिप आहे आणि 8वीला नवोदय पण आहे. आता लक्ष इकडे घ्यायचं आहे की जे विद्यार्थी नवोदयत आहे त्यांनी जर अशी काही एक्झाम दिली तर त्यांना स्कॉलरशिप भेटत नाही. नवोदयच्या विद्यार्थ्यांना पहिले स्कॉलरशिप आहे आणि त्यांनी जर स्कॉलरशिप परीक्षा आता नवोदयत समजा 5वीला लागले आणि 5वीला लागून जर ते 7वीची स्कॉलरशिप देत आहेत, 8वीची NNMS देत आहेत तर त्यांना स्कॉलरशिप भेटतच नाही. कारण की त्यांचं पहिलेच शिक्षण काय चाललेलं आहे? फ्री ऑफ कॉस्ट चाललेलं आहे. सरकार त्यांचे पैसे भरते होतकरू विद्यार्थ्यांसाठी. आणि 8वी NNMS आहेत. 8वी नवोदयमध्ये जर नंबर लागला तर NNMSचे भेटत नाही. NNMSमध्ये नंबर लागला तर त्यांना चॉईस करता येतं नवोदय घ्यायचं की NNMS घ्यायचं. जर गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत आता बघा 1ली ते 10वीमध्ये 34 स्कॉलरशिप बरोबर, 5वी नवोदय, 8वी नवोदय, 7वी स्कॉलरशिप, NNMS 8वी, MTSE 8वी, SPI ह्या सगळ्या काय आहेत? गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत. मग याच्यामध्ये जर तुम्ही दोन्ही याच्यात पात्र ठरत असताल म्हणजे जर 8वीला NNMS पात्र ठरला आणि 9वीला जर तुम्ही समजा एखादी एक्झाम दिली आणि ती जर गव्हर्नमेंटची आहे तर तुम्हाला त्याची शिष्यवृत्ती भेटत नाही. हे लक्षात ठेवायचं आहे. एक सोबत 2 गव्हर्नमेंट स्कीमचा तुम्ही लाभ घेऊ शकत नाही. पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला मी सांगितलेले जे गव्हर्नमेंट नसतात, जे प्रायव्हेट असतात, समजा मंथन झालं, मंथन परीक्षा झाली, त्याच्यानंतर आपण दुसरी परीक्षा अभिरूप परीक्षा घ्या जे 8वीपर्यंत आहे, अभिरूप, त्याच्यानंतर लक्षवेध, ह्या सगळ्या परीक्षा आहेत. याची सर्वांचा एक खट्टी तुम्ही लाभ घेऊ शकतात. म्हणजे मंथनमध्येही नंबर आला, अभिरूपमध्येही नंबर आला, लक्षवेधमध्ये नंबर आला, असे 10-15 एक्झाम्स तुम्हाला मी सांगितले. म्हणजे ह्या एक्झाम बरोबर तुम्हाला जर या सगळ्या एक्झाममध्ये जरी तुम्ही पात्र ठरले तर या एक्झाम बरोबर त्या प्रायव्हेट कितीही एक्झामचा तुम्ही फायदा घेऊ शकतात. तुम्हाला गिफ्ट्स भेटू शकतात, तुम्हाला मानधन भेटू शकतं. पण सरकारी गव्हर्नमेंट एक्झाम्सचा तुम्ही एकच याचा फायदा घेऊ शकतात. हे लक्षात ठेवायचं. सरकारी कोणतेही एकच. आता सरकारी स्कॉलरशिप कोणकोणत्या हे तर मी तुम्हाला सांगत चालतोय. पण तुम्हाला अजूनही काही अडचण असल्यास मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंटमध्ये कळवा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, वारंवार सांगतोय, तिथून तुम्ही जाऊन माझ्याशी संपर्क साधू शकतात. पूर्ण प्रायव्हेट एक्झाम्स मी तुम्हाला सांगून देईल. मी असाही एक व्हिडिओ बनवेल 1ली ते 10वीमधल्या कोणत्या गव्हर्नमेंट एक्झाम्स आहेत, 1ली ते 10वीमधल्या कोणत्या शासकीय प्रायव्हेट एक्झाम्स आहे, याच्या सगळ्यांवर मी व्हिडिओ बनवेल. पण त्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काय अडचणी येत आहेत हे मला सांगायचं आहे. आणि तुम्हाला हा मुद्दा क्लिअर झाला आहे की नाही आहे हे मला येस ऑर नो कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही कोणत्या वर्गातून कुठून आमचा व्हिडिओ बघतायत हे आम्हाला सांगायला विसरायचं नाही आहे. लक्षात ठेवा, गव्हर्नमेंट एकच एक्झाम पात्र ठरू शकते, प्रायव्हेट कितीही ठरू शकतात. हा आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असेल. व्हिडिओ जर समजला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही या चॅनलला. आणि सर्वांना व्हिडिओ शेअर करा जे 1ली ते 10वीमध्ये विद्यार्थी आहे. आणि पालकांनी ह्या एक्झाम्समध्ये मुलांना बसवा आणि पात्र ठरवा. जसे जसे बसत चालतील तसं तसं ते प्रगतशील होतील. कळालं? तर सर्वांनी शेअर करायचं आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरायचं नाही. धन्यवाद.